देवा प्लीज या वर्षी तर आरसीबीला ट्रॉफी जिंकून द्या. हा जळाली गाण जळाली. विराट कोहलीचं फक्त नावच काढायला उशीर आहे रे भाऊ. तुझी गाण जायला टाइमच लागत नाही. मग तू बी आमच्या थालावर जळतोस की. काला कोणता काला? आमच्या एमएस धोनीवर बे. तुमचं एमएस धोनी तुझा आजोबा आहे काय ते? मग विराट कोहली काय तुझा बाप आहे? उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या घरी जायची तळमळ असो या नसो, पण आयपीएल कधी सुरू होईल या गोष्टीची तळमळ थोडी जास्तच असते आपल्याला. पण काही मुलं तर आयपीएलचे एवढे कट्टर फॅन असतात की सांगायचं कामच नाही. ते मुलं तळमळ करत नाही, डायरेक्ट देवाला प्रार्थना करतात आयपीएलच्या ट्रॉफीसाठी. तर चला मग बघूयात आमच्या एका अशाच कट्टर फॅनची झलक. देवा प्लीज या वर्षी तर आरसीबीला ट्रॉफी जिंकून द्या. अबे दलिंदर्या, आरसीबी जर ट्रॉफी जिंकली तर तुला काय भेटन? मला वय खुशी, हॅपीनेस, इन्स्पिरेशन, मोटिवेशन. अबे भाड खाऊ, थोडंफार अभ्यास करायचं बघ. पहिलेच 10वीला 3 वेळेस पेलाईस आणि तुला आयपीएलच्या ट्रॉफीचं पडलं वय. याच्या आयुष्यात याचं फक्त एकच स्वप्न आहे आणि ते म्हणजे आरसीबी फक्त आयपीएल ट्रॉफी जिंका, बस दुसरं काही नाही. याला दुसरं कशाचं टेन्शन नाही. न याचं फ्युचरचं टेन्शन, न जॉबचं टेन्शन, न लग्नाचं टेन्शन. त्याचं हे फक्त एकच टेन्शन आहे आणि ते म्हणजे आयपीएलची ट्रॉफी फक्त आरसीबी जिंका, बस. पण काही मुलं फक्त आयपीएलच्या ट्रॉफीसाठी आयपीएल नाही बघत. ते त्यांच्या फेवरेट प्लेअरमुळे आयपीएल बघतात आणि ते त्यांच्या प्लेअरला ग्रेट साबित करण्यासाठी काही पण करू शकतात. दगड्या, या सगळ्या दुनियेत विराट कोहली सारखी कव्हर ड्राईव्ह दुसरं कोणीच मारू शकत नाही. नाद करायचं पण विराट कोहलीच नाही, कळलं? भाऊ जास्त फुगरी आणू नको. तुझ्या तर विराट कोहली पेक्षा भारी कव्हर ड्राईव्ह की नाही आमच्या गलीतले लहान लहान मुलं आणतात, कळलं? हा जळाली गाण जळाली. विराट कोहलीचं फक्त नावच काढायला उशीर आहे भाऊ. तुझी गाण जायला टाइमच लागत नाही. मग तू बी आमच्या थालावर जळतोस की. काला कोणता काला? आमच्या एमएस धोनीवर बे. तुमचं एमएस धोनी तुझा आजोबा आहे काय ते? मग विराट कोहली काय तुझा बाप आहे? अबे आयपीएलचे भिकार चोटप्यान, ते एमएस धोनी आणि विराट कोहलीचं सोडा, तुम्ही तुमचं बघा. ते लोक क्रिकेट खेळून करोडो रुपये कमवतात आणि तुमचे काय की 2 टाइम जेवायचे वांदे, कळलं काय? आता तरी सुधरा आणि अभ्यास वगैरे करा. हे झाले प्लेअर साठी भांडून घेणारे मुलं. पण काही मुलं तर असले दलिंदर असतात की सांगायचं कामच नाही. त्यामुळे याचा आयपीएल वर विश्वासच नसते आणि कुणा प्लेअरवर पण विश्वास नसते. त्याचा विश्वास फक्त त्याच्यावर असते आणि ते स्वतःलाच विराट कोहली, रोहित शर्मा, एम एस धोनी समजतात. तर चला मग असल्याच मुलाची एक झलक बघूयात. ओय कुणाल पांड्याचा चुलत भाऊ झिनाल पांड्या, उठ ना. 4:30 वाजले क्रिकेट खेळायला जाऊ. आयला आलो बा. आंद्रे रसलचा चुलत भाऊ आंध्र पांड्या रसल. आपल्या बेरोजगार संघटनेला फोन कर ना क्रिकेट खेळायला या म्हणून. अबे झिनाल पांड्या, ते सगळे ग्राउंडवर जाऊन बसलेत, आपल्याला जायचं बाकी आहे, चल. अबे रसल्या मग लवकर चल. या 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 स्वागत आहे तुमचं गावठी आयपीएल मध्ये दलिंदर प्लेअर. एवढे लवकर कसं काय आलं पण? हा बस कर तुझं. लवकर आलास म्हणून जास्त फुगीर आणू नको. टॉस कर. हेड या टेल? ओय राजा, जास्त अंपायरिंग करू नको. ते हेड आणि टेल घाल तुझ्या गांडीत. ज्याची बॅट पहिले तेच बॅटिंग करणार, नाहीतर तुम्ही इथं बसा बोंबलत, मी जातो बॅट घेऊन घरी. ए बाबा असं येड्यावानी करू नको. तूच बॅटिंग कर पण घरी जाऊ नको प्लीज. हा ठीक आहे, चला बॉलिंग करा. ओ छोटू दादा, थोडस सांभाळून खेळा, नाहीतर स्टंपच्या आधी तुम्ही उडून जाशाल. भाऊ हाईटवर जाऊ नको. बॉलच्या आधी तुला उडवतो की नाही बघ. अबे छोटं पॉकेट चुतिया धमाका. तू फक्त बॉलला बॅटच लावून दाखव. हा कर बॉलिंग, तुला दाखवतो की नाही बघ आता. आज कळालं मी किती भारी क्रिकेट खेळत होते. तुझे साथ संग सतारा, आकाशी चंद्र